छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक संपली। महायुतीनं जवळपास मैदान पूर्ण जिंकलं, पण खरी लढाई आता सुरू झाली आहे। कारण ही लढाई विरोधकांच्या विरुद्ध नाही, तर महायुतीतल्या दोन मित्र पक्षांमध्ये आहे। एका बाजूला शिंदे शिवसेना, तर दुसऱ्या बाजूला भाजप। संख्या जवळपास सारखी आहे, दावे दोघांचेही मजबूत आहेत। आणि याच दरम्यान कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी तीन संचालकांना आपल्या बाजूला आणत एक अशी राजकीय चाळ खेळली आहे की त्यामुळे संपूर्ण समीकरणच बदललं। मग हा डाव नेमका कोणासाठी होता? जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर नेमका कोणाचा दावा मजबूत आहे? आणि या छोट्या दिसणाऱ्या निवडणुकीकडे राज्यातील मोठे नेते एवढ्या बारकाईनं का पाहत आहेत, याचा सविस्तर आढावा या व्हिडिओत आपण घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अनेकांना आधी सहकारी संस्थेची निवडणूक वाटू शकते, पण महाराष्ट्राचं राजकारण जवळून पाहणाऱ्यांना माहीत आहे की राज्यातील अनेक मोठे राजकीय नेते सहकारातून तयार झाले। साखर कारखाने, दूध संघ, बाजार समिती आणि जिल्हा बँका ही फक्त आर्थिक संस्था नसतात, तर त्या ग्रामीण राजकारणाचं सर्वात मोठं शक्ती केंद्र असतात। गावागावातील कार्यकर्ते, शेतकरी, पतसंस्था, आर्थिक व्यवहार आणि स्थानिक नेतृत्व या सगळ्यावर जिल्हा बँकेचा मोठा प्रभाव असतो। म्हणूनच जिल्हा बँकेचं अध्यक्षपद म्हणजे केवळ एक खुर्ची नसते, तर भविष्यातील राजकीय ताकदीचं केंद्र मानलं जातं। यावेळी जिल्हा बँकेच्या 20 संचालकांसाठी निवडणूक झाली। महायुतीनं एकत्र निवडणूक लढवली आणि मोठा विजय मिळवला। विरोधकांना जवळपास साफ करण्यात महायुतीला यश आलं। काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्याशिवाय महाविकास आघाडीचा फारसा प्रभाव दिसला नाही। त्यामुळे निवडणूक संपल्यानंतर सगळ्यांना वाटलं होतं की आता अध्यक्षपद सहज महायुतीकडे जाणार। पण प्रश्न होता, महायुती म्हणजे नेमकं कोण? कारण महायुतीमध्ये भाजप आहे, शिंदेची शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे। निवडणूक एकत्र लढली असली तरी प्रत्येक पक्षाला नेतृत्व स्वतःकडे हवं आहे। इथेच खरी रस्सीखेच सुरू झाली। सुरुवातीला शिंदे शिवसेनेकडे 9 संचालक असल्यानं अध्यक्षपदावर त्यांचा नैसर्गिक दावा मानला जात होता। स्थानिक पातळीवरही शिवसेना मोठा भाऊ असल्याचं चित्र तयार झालं। त्यामुळे अनेकांना वाटत होतं की अध्यक्षपद शिंदे सेनेकडे जाणं जवळपास निश्चित आहे। पण राजकारणात अंतिम निकाल लागेपर्यंत कोणतीही गोष्ट निश्चित नसते, आणि हेच मंत्री अतुल सावे यांनी दाखवून दिलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्जुन पाटील, सुवर्णा जाधव आणि अपक्ष अनिल बोरसे यांना सोबत घेत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणली। ही भेट केवळ औपचारिक नव्हती। या भेटीतून भाजपने एक स्पष्ट राजकीय संदेश दिला, तो म्हणजे फक्त शिवसेनेलाच अध्यक्षपदाचा अधिकार नाही, भाजपही स्वतःची संख्या उभी करू शकतो। यामागचं राजकारण समजून घेणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महापालिका आणि सहकारी संस्थांमध्ये आपली ताकद सातत्यानं वाढवली। भाजप आता फक्त विधानसभा किंवा लोकसभेपुरता मर्यादित पक्ष राहिलेला नाही, ग्रामीण भागातही संघटनात्मक ताकद वाढवण्यावर पक्षाचं विशेष लक्ष आहे। त्यामुळे जिल्हा बँकेसारख्या संस्थेत अध्यक्षपद मिळणं ही केवळ प्रतिष्ठेची गोष्ट नाही, तर पुढच्या स्थानिक निवडणुकांसाठी मजबूत पायाभरणी ठरू शकते। अनिल बोरसे यांनी आपण शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी महायुतीसोबत असल्याचं सांगितलं। राजकारणात अशी कारणं सार्वजनिकरित्या दिली जातात, पण त्यामागं राजकीय गणितही असतात। कारण कोणत्या गटासोबत राहिलं तर भविष्यात विकास कामे, निधी आणि स्थानिक प्रभाव वाढेल, याचाही विचार प्रत्येक संचालक करत असतो। त्यामुळे या 3 संचालकांचा पाठिंबा हा फक्त आकड्यांचा खेळ नाही, तर तो अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो। दरम्यान भाजपने उघडपणे संघर्षाची भाषा वापरलेली नाही। अतुल सावे यांनी सर्व सदस्य महायुतीचेच असल्याचं सांगत सावध भूमिका घेतली, पण प्रत्यक्षात 3 संचालकांना मुख्यमंत्री भेटीसाठी घेऊन जाणं म्हणजे स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न असल्याचं राजकीय वर्तुळात मानलं जात आहे। म्हणजेच वरकरणी सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र असलं तरी पडद्यामागं अध्यक्षपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे। दुसऱ्या बाजूला शिंदे शिवसेनेतही सर्व काही सुरळीत असल्याचं दिसत नाही। अध्यक्षपदावरून आमदार अब्दुल सत्तार आणि खासदार संदीपान भुमरे यांच्या समर्थकांमध्ये चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे। एका पक्षात एकापेक्षा जास्त इच्छुक असतील तर विरोधी गटाला संधी मिळते। भाजप नेमकं याच परिस्थितीची वाट पाहत असल्याची चर्चा ही स्थानिक राजकीय वर्तुळात आहे। या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक नाव महत्त्वाचं ठरतं, आणि ते म्हणजे अंबादास दानवे। कारण त्यांनी निवडणूक महायुतीच्या पॅनलमधून लढवली असली तरी ते उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत। त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत त्यांची भूमिका नेमकी काय राहणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। जर त्यांनी शिंदे सेनेला साथ दिली तर एक चित्र तयार होईल, आणि जर त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर संपूर्ण समीकरण एका क्षणात बदलू शकते। अंबादास दानवे यांची भूमिका महत्त्वाची का ठरते हे समजून घ्यायला हवं, कारण त्यांनी सुरुवातीपासूनच एक भूमिका मांडली आहे। जिल्हा बँकेचा अध्यक्ष हा शेतकरी असावा, अशी त्यांची भूमिका आहे। वरकरणी हे एक साधं विधान वाटत असलं तरी त्यामागं राजकीय संदेशही दडलेला आहे। कारण अध्यक्षपदासाठी ज्या नावाची चर्चा सुरू आहे त्यात कोणाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाला रोखायचं, याचा निर्णय अशा भूमिकांमुळे प्रभावित होऊ शकतो। त्यामुळे दानवे शेवटच्या क्षणी कोणती भूमिका घेतात यावर अनेकांची नजर लागलेली आहे। याचबरोबर आणखी एक राजकीय धागा चर्चेत आहे, काँग्रेसचे खासदार कल्याण काळे आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यातील वैयक्तिक संबंध। 2024च्या लोकसभा निवडणुकीत सिल्लोड सोयगाव भागातून कल्याण काळे यांना
मोठं मताधिक्य मिळवून देण्यात सत्तार यांनी भूमिका बजावल्याची चर्चा होती. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत कल्याण काळे अप्रत्यक्षपणे सत्तार यांच्या बाजूने उभे राहू शकतात, अशी चर्चा आहे. अधिकृतपणे कोणीही याला दुजोरा दिलेला नसला तरी पण स्थानिक राजकारणात अशा वैयक्तिक समीकरणांचं महत्त्व अनेकदा पक्षीय सीमांपेक्षा जास्त असतं. या संपूर्ण घडामोडीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही लढाई विरोधकांविरुद्ध नाही. महायुतीनं निवडणूक लढवली, विजयही मिळवला, पण आता सत्ता कोणाच्या हातात राहणार यावर मित्रपक्षांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. हे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नवीन नाही. राज्यात अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा बँका, बाजार समित्या किंवा महापालिकांमध्ये निवडणुकीनंतर मित्रपक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई पाहायला मिळते. कारण स्थानिक पातळीवर ताकद सिद्ध करणारा पक्ष पुढील विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये स्वतःचा प्रभाव वाढवू शकतो. भाजपच्या दृष्टीनं पाहिलं तर हा केवळ अध्यक्षपदाचा प्रश्न नाही. गेल्या काही वर्षात भाजपने सहकार क्षेत्रात आपला प्रभाव वाढवण्यावर सातत्यानं भर दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकारावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं वर्चस्व मोडण्याचा प्रयत्न असो किंवा मराठवाड्यात स्वतःचं संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न असो, प्रत्येक सहकारी संस्थेची निवडणूक भाजप गंभीरपणे लढताना दिसतो. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही त्याला अपवाद नाही. दुसरीकडे शिंदे सेनेसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. कारण महायुतीत स्वतःची ताकद दाखवायची असेल तर अशा संस्थांमध्ये नेतृत्व मिळवणं आवश्यक असतं. जर सर्वाधिक संचालक असूनही अध्यक्षपद दुसऱ्या पक्षाकडे गेलं तर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे शिंदे सेनेचे नेते शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक मत, प्रत्येक संपर्क आणि प्रत्येक समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करतील, यात काही शंका नाही. म्हणून आता प्रश्न फक्त आकड्यांचा राहिलेला नाही. प्रश्न आहे विश्वासाचा, समन्वयाचा आणि शेवटच्या क्षणी कोण कोणासोबत उभं राहतं याचा. 3 संचालकांना आपल्या बाजूला आणून भाजपने स्पष्ट संदेश दिला आहे की अध्यक्षपदासाठीची शर्यत अजून संपलेली नाही. तर दुसरीकडे शिंदे सेनेलाही आपलं मूळ संख्याबळ आणि स्थानिक प्रभाव कायम असल्याचा विश्वास आहे. तुमच्या मते जिल्हा बँकेचं अध्यक्षपद अखेर भाजपकडे जाईल की शिंदे गटाकडे? आणि या संपूर्ण घडामोडीत सर्वात मोठा राजकीय डाव नेमका कोणी खेळला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.